भाजपनं विरोधी पक्षातल्या बड्या नेत्यांसाठी दारं खुली केल्याची माहिती आहे। भाजपमध्ये येण्यास इच्छुक असतील त्यांना पक्षात घ्या, मात्र भाजपमध्ये घेताना आपल्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्या, अशा सूचना कोकण ठाणे विभागाच्या बैठकीत भाजपच्या वरिष्ठांनी दिल्याचं समजतंय। आता पुढची बातमी। ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज एकाच बैठकीत आमने-सामने येणार आहेत, एकत्र येणार आहेत। पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये दुपारी महत्त्वाची बैठक पार पडतेय। या बैठकीला काका पुतणे उपस्थित राहतील। या बैठकीमध्ये साखर कारखान्यांसंदर्भात महत्त्वाची चर्चा होईल। काका पुतणे एकत्र येत असल्यानं राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या आहेत। आता एक महत्त्वाची बातमी। आमदार संग्राम जगताप यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नोटीस बजावण्यात आलेली आहे। सुनील तटकरे यांनी त्यांना ही नोटीस बजावली आहे। नोटीसमध्ये संग्राम जगताप यांच्या सातत्यानं होणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे पक्षाच्या शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारेला छेद निर्माण होत असल्याचा उल्लेख करण्यात आलाय। शनिवारी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी संग्राम जगताप यांना वादग्रस्त वक्तव्यांबाबत खुलासा करण्याबाबत नोटीस बजावलेली आहे। नुकताच संग्राम जगताप यांचं आणखी एक वादग्रस्त विधान समोर आलंय। दिवाळीची खरेदी फक्त हिंदूंकडूनच करा, असं अत्यंत वादग्रस्त विधान संग्राम जगताप यांनी एका कार्यक्रमावेळी केलेलं होतं। तर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संग्राम जगताप यांची हकालपट्टी करा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे। केवळ नोटीस देऊन काहीही होणार नाही